नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 7 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. शरद पवारांनी ईव्हीएमच्या विरोधात एल्गार केला. ईव्हीएम नको यासाठी गावागावात ठराव करा असं आवाहन शरद पवारांनी केलं आणि मार्कडवाडीमध्ये आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची शरद पवारांनी भेट घेतली आणि लोकांच्या मनातील शंकांचं निरसन करणं चुकीचं आहे का असं सवाल देखील शरद पवारांनी उपस्थित केला. मार्कडवाडी हे गाव आता देशाच्या नकाशावरती आलंय. मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनाला दिशा देणारं गाव अशी मार्कडवाडीची ओळख झाली. परिणामी शरद पवारांनीही तडक मार्कडवाडी गाठून तिथल्या ग्रामस्थांची भेट घेत संवाद साधला. त्यावेळेला मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी त्यांची ईव्हीएमच्या विरोधातली भूमिका ठामपणे मांडली. शरद पवारांनीही काही प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमवरती थेट भाष्य केलं. प्रगत देशात सुद्धा ईव्हीएम वापरत नाहीत, मग आपल्या देशात अट्टहास का सुरू आहे याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलंय. सांस्कृतिक ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ. शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या गावात या, लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या. शरद पवारांनी शनिवारी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत उत्तर दिलं होतं. लोकसभा निवडणुकीतली मतदानाची आकडेवारी देऊन पवारांनी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला फडणवीसांनी लगावला होता. त्याला शरद पवारांनी मार्कडवाडीमध्ये उत्तर दिलंय. मी निवडणुकीच्या निकालावरती भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे का? लोकांच्या मनात काही शंका आहेत, त्याबद्दल जाणून घेणं, त्यांचं निरसन करणं चुकीचं आहे का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया. लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत. अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही. हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. शरद पवारांनी मार्कडवाडीतून ईव्हीएमच्या विरोधात तोफ डागल्यानंतर इकडे मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ईव्हीएमवरती शंका घेत महायुतीच्या विजयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. की जे काही सर्वे चालले होते त्याच्यात जनतेच्या मनात मुख्यमंत्री कोण होता? मग त्याची दांडी कशी उडाली? हे सगळे चोरांचं आणि चोरांचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उठून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडले. ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मार्कडवाडीतील ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. हाच मुद्दा हेरून विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधातली त्यांच्या जुन्या भूमिकेला पुन्हा धार लावली. शरद पवारांनी ईव्हीएमच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केलेली आहे, तर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनंही मार्कडवाडीतून लॉंग मार्चचं नियोजन केलं. मार्कडवाडीतील आंदोलन राष्ट्रीय पातळीवरती नेऊन बॅलेट पेपरवरती मतदान होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतली. आता विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला सामान्य नागरिक कसा प्रतिसाद देतात आणि सरकार काय भूमिका घेतं यावरती पुढील राजकारणाची दिशा अवलंबून असणार आहे. आणि या सर्व घडामोडीत मार्कडवाडी राष्ट्रीय आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरणार हे आता स्पष्ट होऊ लागलं. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मार्कडवाडी, सोलापूर.